हो पिंटूचे बापा, हां म्हटलं सगळा मजूर येऊन गेला आणि ह्या अंकुशनं म्हटलं हां थैले नाही दिसून राहिले, इथं पाणी गिनी काहीच नाही दिसून राहिलं. आला का नाही आलं तो तिकडच्या तिकडे चालला गेला घराकडे. हां तुम्ही म्हटलं होतं त्याला बरोबर इथं सांगितलं होतं ना का अजून दुसऱ्या वावरात चालला गेला. ते माय बहीण इथंच तर सांगितलं होतं पोट्टेले, इथंच काय म्हटलं हे म्हटलं इथं तणसाची खोपडी आहे म्हटलं, तिथंच थांबतो म्हटलं. त्याला माहित नाही काय काही फुलं ह्याच वावरात पाडल्या म्हणून. मॅटच पोट्टा हे कुठच्या कुठं नेऊन ठेवल्या आणि कुठं नाही. आता बाया घोयमाय नाही करून काय काय हो मामाजी काही बोलता काय? हां काय ते काय आम्ही घोयमे करतो बाप्पा, आम्ही तर बाहेरचं दोनच आहे, बाकी तर सगळं तुमच्या घरचेच आहे. तुमच्याच घरचे करून बाप्पा घोयमे आम्ही नाही करत. जाऊ द्या मग आता जरासं बसून जाऊ ना आपण. पाय दुखून राहिले नाही, एवढ्या दुरून आलो तर जरासं बसून जाऊ. येतेच मग तेव्हापर्यंत आपले पालो गेलो सगळं त्याच्यातच आहे ना. गाडीवरच नेलं होतं, कुठं ठेवलं कुठं नाही तर आणेपर्यंत म्हटलं बसू आपण. मग पाणी गिनी आलं म्हणजे पिऊ पाव करू आणि मग पाठीवर लागू. हो सुशीला, मोठी गाडीच तुझे पाय दुखून राहिले काय हो? तू तर गाडीवरच आली, कोणती पायदळ आली तू? आणि आल्या म्हणतो बसू द्या. बसू द्या म्हणतो म्हणजे काय घरी काय बसली नव्हती काय? कास्तकार काली नसत असते वावरात, बसासाठी नेत असते का काम करासाठी नेत असते? आल्या बसणं लावून दिलं तर मी कोणती गलत बोलली तर? मी काही गलत थोडी ना बोलली. मी म्हटलं आता पालो नाही आहे काही नाही, कायच्यात घेता मग बियाणे कायच्यात घेता? येपर्यंत तर आपल्याला बसाच लागत ना, का उभेच राहता अजून पाय दुखवता. मग तर कामाला भेटल्यावर म्हटलं पाय दुखणंच आहे. मी कोणती गलत बोलली? मी तर सहीच बोलली. हो मोठी तू बरोबर बोलतो ना, लय बरोबर बोलतो तू. बस मग बस. तो पाय आला अंकुश आला, आता काय बसा लागते? कुठं ठेवले कुठं नाही, आता आणून देते तो. बाबा तुम्ही इथं कसे काय आले? मी म्हणून राहिलो काय म्हटलं तिथं थैला गेल्या ठेवलाय मोठ्यावाल्या झोपडीत म्हटलं तर तिथंच राहीन म्हटलं, तर तुम्ही इकडे येऊन गेले. अरे मॅट वाण्याच्या तुला तर मी पहिलेच म्हटलं होतं ना का ह्या वावरात आहे म्हणून पेरणं 4 एकर वावर आहे तर वेगळं आपलं. त्या वावरात आहे म्हटलं तर तू इथं ठेवचं म्हटलं. त्या तिथं नेऊन ठेवलं काय? आणि तिथं नालेपुरती काय एवढ्या बाया येईल? तिथं जाईन मग तिथून अजून येईन. तिथं थैला राहीन तर मग जेवण करायला तिथंच जा लागन, अजून तिथून इथं या लागन. किती वेळ चालला जाते म्हटलं त्याच्यातच म्हटलं. पाय ना ऊन कशी चट निघून गेली. पाण्या पावसाचं सांगता येते का आता? ऊन जास्त तपली का मग येते तिकडे पाणी, संध्याकाळी येते पाणी म्हटलं. मग सांगता येत नाही 3 वाजताच्या नंतर. तू असं कर, याच्या थैल्या गेल्या पटकिनी जाईन पटकिनी येईन, एक गुंड भरून म्हटलं पाणी आण. पाणी आण, ह्या पाणी गिनी पेते आणि पटकिनी पातीवर लागते. गोयमं काही करू नको. पहिलेच उलटं काम करून ठेवून दिलं त्या तुला 4 वेळा म्हटलं तरी तुझ्या लक्षात काही आलं नाही काय? 4 वेळा म्हणाले मॅटासारखा करत राहतं तर तिथं. हेटच्या माय बहीण काय करू मी आता? मी म्हटलं तिच्या तिथं पाणी होऊन जाते पे ना, आणि तिच्या तिथंच म्हटलं थैले होऊन जाते. हे एवढ्या दूर बसन तर म्हटलं मला एवढ्या दूर पाणी आणून द्या लागन. आता बाबा तर काही जाणार आहे नाही पाण्यासाठी. मी काय 50 वेळा काय एवढ्या बाईले पाणी आणत बसू काय? किती पाणी लागून म्हटलं. मग बियाणं आणा लागून 17 वेळा, बियाणं नेऊन द्या लागन. काय आहे बाबाई नाही काय जास्तच करते. तिथंच राहिले असते, तिथूनच पटपट बियाणं घेतलं असतं, पाणी पिले असतं, येऊन गेले असते. काय होते जरा जाणं नाही येणं झालं असतं. एवढा टाइम लागला असता काय त्याच्यात? पण बाबा लस हे करते. आता एवढ्या दूर बोलवून ते पाणी बोलवून सगळं डबालू सगळे बोलवून इकडे. आता माझ्या हात तुकणार नाही का एवढ्या दुरून? फक्त म्हटलं सकाळपासून किती चक्र होऊन गेल्या गाडीनं, पायदळ किती चक्र होऊन राहिला. बाबाला म्हटलं जीवाची काही कदरच नाही आहे माझ्या. करूनच राहिलो तरी एवढ्या बाईसमोर मलाच बोलायला बसून जाते. जशी काही आपलं काही हे आहेच नाही. अरे काय झालं रे मॅटासारखा? काय उभा काय विचार करून राहिला? हो अंकू. हा बाबा आणतो. तुम्ही बसा, मी बातच आणतो म्हटलं. बातच जातो बातच आणतो. येईले काय झालं आता? काय झालं येईले? काही समजून नाही राहिलं. इथंच ठेवले असते, थैले गेले पटापट सगळीनं काम केलं असतं एवढ्या दूर नेऊन ठेवलं तर. अंकुची थांबा, मी येतो तुमच्या सोबतीले. मी थैले गेले पकडू लागतो. थांब पुन्हा मी येतो. चला ताई चला मग पटापट आणून घेऊ आपण. बाबा ना असेच करते, कोणाही समोर नाही का बोलून देते. कोणाही समोर बोलून देते. काय म्हणून हे सगळे म्हणून असं काय म्हणून मॅट आहे म्हणून ह्या म्हणून याला सांगितलं इथं ठेवलं तिथं म्हणून. आणते ना हो, आणते. आता विसरला असन तो, त्याला असं वाटलं काय इथं तिथंच राहीन बा सगळेचे सगळे. आता 2-3 वावर राहिलं म्हणजे तसंच होते. आणते हे गेलं ना आता दोघी जणी बातच घेऊन येते म्हटलं. जाऊ द्या पप्पा, आम्ही तर बसतो पप्पा. कंबर होऊन गेली गाडीवर बसू काय रस्ता आहे? पाण्याचा इकडून तचके पप्पा, पूर्ण कंबरचे हड्डे घालून गेला म्हटलं मी. अहो बिचारे सुशीला, तर ह्या काय डांबरी रोड होय का सिमेंटचा रोड होय? वावरातल्या पाणी अशाच राहते, आडव्या तिडव्या. आता तर बरसात पाण्याच्या म्हटलं चांगलंच राहते, गट ओल्या. ते तर बरं झालं का 2 दिवसापासून पाणी नाही आलं म्हटलं होतं. जरासं कोरडं तरी आहे, पण पाणी पावसाचं काही सांगता येत नाही. जर जाताच पाणी लागलं ना आपल्याला तर मग पाहिजे. मग कशी घसरण होते तर म्हटलं मार फासफूस होते इकडून तिकडून आणि घसरूनही पडते म्हटलं. हो बाई रंजनाबाई, त्या दिवशी मी अशीच तर पडली घसरून. काय होता पप्पा गाटा रस्त्यानं, मार होता कच धडकीने आपटली पप्पा मी. हो का म्हणता बाई? नाही बाप्पा, जाडजुडा माणसानं तर सांभाळूनच चाललं पाहिजे. हे अशा पाण्या काही बरोबर नाही राहत. गच ओल्या राहते ना तेव्हा तर काही सांगताच येत नाही बाप्पा. मी म्हणतो करून राहिलं का येईन नाही का घंटाकभर यावंच नाही येईन घंटाकभर. हे घंटाकभर नाही आले मस्त म्हटलं आराम करायला भेटते थंड झाडाच्या खाली. मग तिकडे बातच 1 घंटा चालला जाते आणि मग
घरे गिरे सगळे असेच विसरून जात जा. हो नाही तर काय मग. माय बाई किती मस्त लागून राहिलं राधिका ताई. झाडं पहा ना. का हो अंकुशची कायची झाडं हो हे? हा मला जांबासारखे दिसून राहिले झाडं, त्याचीच आहे काय? हो जामाचीच झाडं होईना ते. मागच्या वर्षी लावली होती म्हणते बाबांना म्हणते. चांगले मोठे झाले आता. माय बाई हो ना, किती मोठे मोठे झाले झाडं. मी तर आली नाही बाप्पा. एक वेळेस आली होती फक्त म्हटलं. त्या आल्या होत्या ना, ताई आल्या होत्या तर त्याच्यासोबत आली होती मी अशीच डबा पाटी करायसाठी म्हटलं. हे पिऊची घरी होते तर तेव्हापासून वावरात चक्कर झालाच नाही. एकही वेळा नाही आली म्हटलं. घरातून फुरसतच नाही भेटत. वावरात आले तर काय येणार आहे वावरात. पण मस्त सुनायले झाडं. आता असं वाटते का एखाद्या वर्षात नाही काय याले मस्त बहार येते, मस्त फळ लागते म्हटलं याले. पूर्णच्या पूर्ण बगीचात हे पूर्णचे पूर्ण काय जांभळीचेच झाडं लावले आहे काय? आहो अंकुश भाऊजी. हो वहिनी, ह्या बगीच्यात पूर्ण जामाचीच झाडं आहे. या बगीच्यात जामाचे आहे आणि तिकडच्या बगीच्यात संत्र्याचे झाड आहे. आणि थोडेसे म्हटलं अर्ध्या एकरात आंब्याचे झाड आहे. आणि बाकीचे हे आपले हे पयाटी गियाटी तुरकी हे लावते. आता एवढा पट्टा आपलाच आहे की नाही. एवढा पट्टा? बाप रे बाप, एवढे मोठे वावर आहे त्याची. अरे अरे अरे, म्हणजे तर माहितीही नव्हतं एवढं मोठं वावर आहे म्हणून तुमच्याजवळ. आमच्या इथे तर फक्त 2 एकर वावर आहे म्हटलं, फक्त 2 एकर. त्याच्यातच मग यही थोडंसं भाजीपालाही पेरते आणि थोडीशी म्हटलं सोयाबीनही पेरते आणि थोडीशी पयाटी राहते. नाही पयाटी पेरली का मग तूर पेरून टाकते. पण जास्त करून आमच्या इथं भाजीपालाच पेरते म्हटलं. बाबा तिथं त्याच्यातच करते की नाही, बघायतीच करते ना, तर भाजीपालाच राहते म्हटलं आमच्या इथं जास्त करून तेवढ्या भागात म्हटलं. सोयाबीन पयाटी खूप कमी राहते. पण तुमच्याजवळ तर एवढं मोठं वावर आहे. 2 एकरच्या भरोशाने म्हटलं आमचं पूर्ण घर चालते. आमचं शिक्षण पाणी सगळं काही चालते म्हटलं. कारण की भाजीपाला पेरते की नाही, भाजीपाल्यावर चांगलंच भेटते. आणि तुमच्याजवळ तर एवढं मोठं वावर आहे हो. किती मोठं वावर आहे, किती पैसा येत असं. हो ते तर आहे म्हणा, पैसा तर लय येते, वावर लय आहे ना. अहो पूनम, बिचारे पैसा तर येते, वावर वाढलेले पैसा येते, पण लावाही तेवढा लागते ना. लावा लागते. आता तुला त्याच्यातला हिशोब माहीत नाही ना. ते बाबाला माहीत असेल ना, ते बाबा करते ना म्हणते शेती. जेवढा पैसा लावतो ना म्हटलं त्या बळीराजावर असते. त्याचं जर मन झालं ना तर तिप्पटनं पैसा देऊन देते. नाही तर म्हटलं जे लावले ना ते नाही निघत, ते पूर्ण पाण्यात चालले जाते. आताच पाय ना मामाजीच्या अंगावर किती येऊन गेलं म्हटलं. मागं पाणी आलं, सोयाबीन पूर्ण भिजून गेली होती. सोयाबीनचा दाणाही नाही आला म्हटलं घरात. पूर्ण सोयाबीन पाण्यासारखी चालली गेली. मग त्या सोयाबीनला का पैसा लागलाच नसन, काय निंदाले लागला असन, फवारणी असते त्याच्यावर कितीतरी, फवारणीले लागला असन, मग सोंगाले काढाले थोडा पैसा लागते काय. त्याच्यात म्हटलं तो ट्रॅक्टर बळकला होता, त्याला पैसा लावला आणि 1 रुपया नाही आला हातात. मग असं राहते. ते भेटते तर खूप भेटते, नाही तर काहीच नाही भेटत. मग ते खाली हातच राहा लागते. असं आहे म्हटलं शेतकऱ्याचं. बरं चल आता लय उशीर होऊन राहिला म्हटलं. मी लय दिवसाची आली ना तर मी भरूनच गेली एवढे मोठे मोठे झाडं पाहून. पण का हो अंकुशजी, तुम्हाला जेव्हा म्हटलं होतं मामाजीनं का तिथं ठेवा म्हणून थैल्या, तर तुम्ही इकडे काय आणल्या? तिथंच ठेवा लागत होते. आता पहा बरं डबल चक्कर झाला की नाही, आपल्याला घेऊन जा लागेल की नाही आता. अरे वहिनी, बाबा असेच करते. आता पहा बरं, तिथं मोठी आपली झोपडी आहे. मस्त पक्क बांधलेलं मकान आहे. तिथं म्हटलं बियाणेले पाणी नाही लागत, काही नाही लागत. तिथंच पाणी पेले असते, तिथंच बोरही आहे, सगळं काही आहे, विहीरही आहे. आणि मग पाणी पिऊन इकडे आले असते. आता तुम्ही सांगा, हे 2 वावर म्हटलं ओलांडून मला पाणी आणून द्या लागन. एवढ्या बाईले किती पाणी लागते. आता दिवसभर मग मला येणं जाणं करा लागन. मग बाबा म्हणते तिकडच्या वावरात चक्कर मार, तिकडच्या वावरात चक्कर मार. मग आज तर त्याचं होणारच नाही. आज तर ते सगळे म्हटलं पाहिजेच मागं राहीन. तुमच्याच मागं राहीन ना बाबा. मग आज त्याचं होते का? आता मलाच म्हणा तिकडच्या वावरात जाऊन पाय, इकडच्या वावरात जाऊन पाय, त्या वावरातल्या सावकार हे सांग ते सांग. आता तुम्ही सांगा, मी इकडे राहू का तिकडे जाऊ? आता म्या माझ्या मनानं केलं होतं. म्या म्हटलं का इथं सगळं पाणी गिनी पेनं होऊन जाते आणि इथं जेवण खाणे होऊन जाते आणि मग इकडच्या इकडे जाणं होऊन जाते. तर बाबाने एका उलटेच गोष्टी करते. आणि एवढ्या बाईसमोर मला म्हटलं म्या काय म्हणे, तू म्हणे सांगा बरं. हे तसं नाही आहे भाऊजी, ते तसं नाही आहे. तुम्ही नाही का गलत विचार करून राहिले. आता तुम्ही सांगा, एकटं बाया भेटून नाही राहिल्या. आज कसबशा भेटला म्हटलं. घरच्याही आल्या म्हटलं, 2 बाहेरच्याही आल्या. तर तेवढा वेळ जाणं आहे ना, किती नाश होते. तुम्हाला जाणं येणं करणं पुरण. पण त्या जर बाया गेल्या ना तर जाण्यात म्हटलं सगळ्याच जाईन, सगळ्या वापस येईन नाही काय. मग तेवढा किती वेळ चालला जाते, तेवढा याच्यात म्हटलं आपल्या 2 पाता निघते. बाबाचं बरोबर आहे म्हटलं. तुम्ही नाही काय असा विचार नका करू. आणि हे काही गलत नाही बोलले. आणि काय झालं बोलले तर काय झालं, काय बोलत नसते काय. एवढा विचार नाही करा माणसानं. चला बरं पटपट आपण थैले घेऊन घेऊ आणि गुंडा घेऊन घेऊ पाण्याचा. चला मोटर चालू करा तुम्ही अंकुश भाऊजी. बरं वहिनी, चला मग. घ्या ना पाता धरा ना पाता. बराबर तास घ्या आणि एक तास घ्या आणि चला मग. कितीवर तास पडते आपलं? 6 जणी आहे ना तुम्ही? 6 जणी आहे तर मग कसं करता आता? कसं करता म्हटलं आता? मला तर काही समजत नाही बापा त्याच्यातलं, कसं घ्या लागते आणि कसं करावं लागते. पाहत बसा तुम्ही तुमचं काय करायचं आहे तर. आता म्हटलं एवढ्या मोठ्या बाया आहे. तर मन करून राहिलं होतं जराशी बसून जातो म्हटलं मी.
काय म्हणता करू म्हटलं यायच्या ह्या घेते सप मस्त हां मयाकून एवढं वय काही राहणं होतही नाही मग कंबर दुखू येते म्हटलं आणि तशी त्या दिवशी म्हटलं मी पडली ना तर त्याच्यानं मग कंबर मग पाय लयच दुखून राहिले असं मन करून राहिलं का उठावंही नाही आणि चालावंही नाही ते तर बरं झालं पप्पा अंकुशनं म्हटलं आणून सोडलं नाही तर मोठे वाकी झाले असते मग हो हो तू बसली राय तू आराम कर आणि बाकीच्या बाया काम करते हां काम करते बाकीच्या बाया म्हणजे घरच्या माणसाईनं बसलं राहा आणि बाहेरच्या माणसाईनं म्हटलं काम करा म्हणजे लस दिमाग चालतो म्हणता तू हां घरूनही कटर करता निघाच्या वेळेस आणि वावरातही आली का मी बसून जातो आणि माझ्याकडून होत नाही आणि मग हे दुखते आणि ते दुखते पाय ना वहिनी हां वहिनीले पाय ना शांता वहिनीले हां कशा काम करते म्हटलं त्या काम केल्यानं म्हटलं हद्दी म्हटलं कडक राहते नाही काम केल्यानं म्हटलं इकडून तिकडून फुटून जात असते मग माणूस आडवं तिडवं मग का महिनी होत काय आहे बाप्पा काय बोलणे ऐकते बाप्पा म्हणता काकू काय बोलते बाप्पा मामाजी असंच पाहिजे म्हटलं माझ्या सासूले असंच पाहिजे नाही तर म्हटलं नुसतं म्हटलं जीव काढते कोणत्याही कामासाठी जीव काढते म्हटलं कोणतंही काम म्हटलं का मी करत नाही मला जमत नाही बस अशाच करते हां जीवावर येते तिचे काम करायच्या आता जबरदस्तीनं म्हटलं त्याला आणून राहिले 2-4 दिवसापासून वावरात तर त्याची मस्त येऊन राहिली ना मस्तच होऊन राहिली आता पण त्याला तर एवढा दिमाग पाहिजे का बा आपल्या सुनवायऱ्या आल्या म्हातारे कुतारे माणसं आले हां आणि त्याच्याकडून होऊन नाही राहिलं सगळेले आणलं आणि काही बाई आहे बाप्पा आता म्हटलं बाहेरूनही बाया आणल्या आता हे इथं पचार करून राहिले आणि सांगा तुम्ही आता किती घोळमेळ होईल हां आणि म्हटलं जे काम हाच आहे ते काम नाही होईल मला तर येत नाही म्हणा एवढं पण म्हटलं अजून उशीर झाला तर मग हां मग राहून जाईन म्हटलं वावरही सगळं टोबणं गिबणं करायचं मोठा अडथळा आणते आम्हाला सासूना लस अडथळा आणते कोणत्याही कामात हां वहिनी मी काय म्हणतो घ्या ना घ्या आणि पटोपट म्हटलं आपले तासं पकडा हां नाही तर उशीर होऊन जाईल आणि या म्हटलं वखरवाल्याने कसे पाडले सारे आणि कसे नाही तर दिसून नाही राहिले म्हटलं बरोबर काय माहिती एखादा हिरवा आला होता काय तर रात्री गित्री दिवसानं तर काही दिसलं नाही काही सारे गिरे दिसूनच नाही राहिले कुकडून काय पाडले तर हां घ्या आता जसं समजते तसं करा हां घ्या वहिनी घ्या धरा बरं धरा आपापले तासं धरा हो ना हो बाई हो ज्याला चांगली तूर दाबता येते त्यानंच तूर घ्या बाकी म्हटलं हे घ्या हां सरकीचेच दाणे घ्या म्हटलं बाकीचे 2 दाणे टाक जा आणि 3 पडले म्हणजे काय करावं हां 3 पडले म्हणजे उचलून घ्या एक दाना तो मागी मुलाचं बी राहते ना हां 3 नाही टाकावं झाडे चांगलं बपरत ते एकही नाही टाकावं 3ही नाही टाकावं बरोबर 2 दाणेच पडते म्हटलं बरोबर मूठ धराव 2 दाणे टाकत जाऊ आपल्या असं ठीक आहे ना शांताबाई मला देऊन द्या तूर माझ्याजवळ देऊन द्या तूर आणि अजून कोण घेते तो तूर आता तुरीचं तर ओझं भारी राहते अजून कोण घेते मंदाबाईला देऊन द्या हवं म्हणता घेतं काय तू तूर घेतं काय नाही बाप्पा मी नाही घेत तुरीचं लय मोठं वजन वाढवावं लागते म्हटलं बांधा लागते ते ओट्याले मी नाही घेत तूर मी सारखीच घेतो मी तर तशी घेऊनही नाही राहिली होती पण आता ते बडबड करून राहिले ना मग इथं कंबर दुखून राहिली पहिलेच आणि कुठे एवढा मोठा ओटा का बांधू म्हटलं मी ते हां मी गिनी बांधत तो ओटा मी नाही घेत तूर आता तू नाही घेत म्हणतं मग कोण घेणार आहे तूर मायाकून काही एवढी तूर घेणं होत नाही जमत नाही आता मायाकून तूर कोण घेणतं मग मी घेऊन घेतो आई मी घेऊन घेतो तूर जमते मला देऊन द्या तूर तुम्ही आणि रंजना काकूला देऊन द्या बाकी तुम्ही सारखी घेऊन घ्या बरं असं करा मग चला धरले का आपापले तासं धरले काय फक्त तूरवाले लक्ष ठेवजा हां चांगला गड्डा करून पाय द्यायचा म्हटलं त्याच्यावर माती झाकून नाही तर मग ते येते खारे ते म्हटलं सारं उकरून खाऊन घेते त्याच्यावर चांगला गड्डा करजा आणि दाबजा म्हटलं ते तूर हो करतो तुम्ही विनंती करा घेतो ना आम्ही अम्मा हे इतक्या लवकर एवढा समोर कशा काय चालला गेला हां आम्ही इथंच आहे म्हटलं आणि ह्या कशा काय चालला गेला एवढा समोर म्हणता काकू एवढा समोर कशा काय गेला तुम्ही टाकलं का नाही टाकलं बी टाकलं ना या पटापट या बरं गोड्या एवढा लवकर तर होत नाही हां एवढा लवकर टाकणं होत नाही ना हे तर फरं चालली गेली थोडासा गड्डा तरी करा लागते वरतच बियाणं राहते मग मी पाहतो बरं जराशी रे थांब मी पाहतो जरासं हिच्या तासात का कशी काय लावून राहिली तर हे माय बाई हिनं तर म्हटलं झाकझुकही नाही केलं हां वरतच फेकून राहिली बियाणं हां हे अशी वरतं फेकन तर काय निघन ते तास चाललं जाईल म्हटलं हां तसंच मुकं राहून जाईल म्हटलं पूर्ण तास असं वाटण का टाकलं का नाही टाकलं बियाणं याच्यात आता मी जर गेले बोलायला बसली ना तर हे मग काही ऐकणार आहे काय मलाच उलटी बोलत बसन मी अशी करतो रंजनाले म्हणतो जराशी म्हणून पाय म्हणून बोल म्हणून तिले हां अशानं तर मुकं राहून जाईन तास कशी बाई आहे पप्पा स्वतःच्या वावराचं स्वतःच नुकसान करते हां स्वतःच्याच हातानं कशी आहे आणि कशी नाही तर समोर काय भेटते जाऊन चांगलं म्हटलं 12 महिन्याचं पीक राहते बरोबर लागून गेलं एक वेळेस तर चांगलं राहते होय रंजना इकडे ये बरं बाप्पा हे शांता काकूले तर पहा पाठ घे सोडून म्हटलं तिथं गेल्या रंजना काकूजवळ बोलासाठी खरंच म्हणते फक्त तोंडाने लोक फिकर दाखवते तशी नाही दाखवत म्हटलं त्या बाबा म्हणता काकू कशा निघाल्या म्हटलं सरस समोर आणि ह्या गोष्टी करून राहिल्या तिथे जाऊन आहे काय तर ज्याचं त्याला समजते किती काय म्हटलं तरी लोक गोड गोड यानं बोलते पण त्याला थोडी ना फिकर राहते घराती जाऊ पापेल काय करावं लागते
उशीर पाशिर होईल तर काय झालं, आपलं आपलं काय जाईल, आपला तर रोज पकला म्हणजे झालं. काय झालं शांताबाई, काय झालं? हा, कोण आला तुम्ही इकडे आता? हो रंजना, मी काय म्हणतो, ते मंदा पाय, मंदानं तास घेतलं म्हटलं, सरकीचं तास घेतलं अन् उघडच टाकून राहिली बियाणं. हां, 2च्या जागी 3 बियाणं आहे म्हटलं. अशानं बियाणे कमी पडन आणि पूर्णचं पूर्ण तास मुकं राहून जाईन. व पाय एकही नाही झाकली आहे तिनं, एकही नाही झाकली म्हटलं. एक दाण्यावर माती नाही टाकली, सरळ टाकून राहिली आणि सरळ चालली. हो काय, तर तुम्ही म्हणा ना, चांगली माती टाकणं म्हणा, 12 महिन्याचं पीक आहे म्हणा, अशी टाकते काय म्हणा, तुम्ही म्हणा ना तिले. हां, तुम्ही म्हणा तर ते करते ना. नाही विचारे, मी म्हटलं असतं तिले, पण भल्ली आडव्या दिमागाची आहे. मला म्हणून तुम्हाला काय करावं लागते आणि कोण करावं लागते, कुकडच्या कुकडेच बोलते मग ते. आणि तसंही म्हटलं, मयूर आहे ना तिच्या इथंच आहे सध्या, ह्या सुनाईच्या आहे ना. सुना म्हणते जाऊ नको, आणि तिच्या मनात काही आहे नाही मला ठेवणं. बेकार फसून गेली यायच्या घरात जाऊन म्हटलं. हां, आता मग मन लागलं राहते, याच्या घरी एवढे जण राहते तर. हां, पोरं सुना चांगलं वाटते, 2 तर मी राहून गेली तिथं. पण तिच्या डोळ्यातले खुपून राहिली, आणि जर मी असं म्हटलं ना तर तुम्हाला म्हणून जास्तच लागून राहिली म्हणून. हां, बोलायलाच बसून जाईन, राहून जाईन म्हटलं, टोकण्याच्या जागी टोकणं. तू म्हणणं तिला जराशी जाय बरं, पाय तिथं म्हण तू म्हणा, सगळं बी म्हणा उघडचं उघडच आहे ना म्हणा. थांबा थांबा, मी म्हणतो, थांबा. हो मंदाबाई, मंदाबाई. काय झालं हो रंजनाबाई, या ना, हात उरका ना, पटपट या ना. हां, पहा बरं, मला ते एवढं जमत आहे नाही, तरी मी तुमच्या समोर आहे म्हटलं. हां, या ना पटपट. अम्मा, काय होय मंदाबाई? हां, सारं बियाणं उघडं म्हटलं, सारं बियाणं खुल्लं टाकून दिलं, जाकत इकत नाही काय हो? आणि हे काय होय, इथं 3 दाणे. कुठं वा कुठं, 2 तर टाकून राहिली, पडलं असं एखादं. 2च्या जागी 3 दाणे. हां, का हो म्हणता, तुला समजत किमजत नाही काय? हां, असा कसा पडला तर उचलून घ्यायचा एखादा, कोणतीनं पडला इथं, आणि 3 दाणे टाकून राहिले काय तू? पाहते बरं मला येऊन. जमलं आता नामदेव बोलते म्हटलं, इले असं करत असते काय टोबणं? हां, कसंही केलं, कसंही बियाणं टाकलं, किती मागीच्या थैल्या येते म्हटलं त्या बियाण्याच्या. असं टाकल्यानं तर म्हटलं पूर्णचं पूर्ण तास मुकं राहून जाईल. इले मंदाले ना काही अक्कलच नाही बाप्पा, मंदा पहिले चालली मी माझ्या जागी. आता पाहिजे नामदेव समोरचं काय करायचं आहे काय नाही तर. बाप्पा काय पाहून राहिले हे? हां, माझ्या तासानं काय पाहून राहिले हे, तिथपर्यंत चालले गेले. मंदा, काय होय हे? हां, काय होय हे? का तुला काही एवढं नाही समजत काय? हां, एवढ्या वेळा सांगितलं म्हटलं 4 वेळा का जरा गड्डा करून टाका लागते म्हणून त्याच्यात. हां, बियाणं. आणि काय होय हे? वरच्या टाकून राहिली आणि सरळ चालून राहिली. तुला काय तिथं काय आहे, नारळ ठेवला आहे का तिथं 5 संपल्यावर? हां, नारळ ठेवला आहे का तुझ्यासाठी? चांगल्यानं बियाणं लावणं, 12 महिन्याचं पीक आहे ना ते. एवढी अक्कल नाही आहे का तुला? हां, अक्कल राहिले. मस्त जमलं, मस्त जमलं. असं अशीच टोमणे द्या, अशीच टोमणे द्या, मस्त बोला. काय हो, काही पाहत नाही ना, काही नाही, मागं लागून जाता निसते. मागं लागाले म्हटलं. हां, एखादं बियाणं उघडं राहिलं तर एवढं बोला लागते काय? हां, पडलं असून एखादं जास्त. हां, नाही राहिलं ध्यान. नाही राहिलं ध्यान. हां, सध्या पातच सुरू झाली म्हटलं, एकही बियाणं तुझं झाकलं नाही आहे ना, एकही नाही आहे म्हटलं झाकलं. सारंचं सारे उघडे आहे म्हटलं. अशानं तर ते पाखरू खाऊन घेईन. हां, मग बिया काही निघणार नाही. हां, पूर्ण तास मुकं राहून जाईन ना. एवढंही अक्कल नाही आहे का तुले? हां, दिमाग नाही का? दिमाग का घरी विसरून आली का तू? दिमाग घरी विसरून यासाठी जेव्हा पाहिलं तेव्हा म्हटलं नीस ते भैताड्या गोष्टी करतो. हां, भैताड्या गोष्टी करायले काही दिमाग नाही आहे तुले. म्हणतो असं करते का? एवढ्या झणीसमोर चांगलं पादवाले. हो, घरी तर करता, घरी तर मागं लागताच लागतं. आता वावरातही लागा. हां, वावरातही लागा. आता ह्या बाहेरच्या बाया आहे म्हटलं, तर ते मोठं साजरं वाटन ना, मोठं साजरं वाटन. पहा म्हणून कसे तमाशे करून राहिले म्हणून. घरी याच्यापेक्षा तर जास्त करत असं म्हणून लोकांसमोर एवढे करून राहिले तर. अच्छा, माय बहीण काय बोलाव तुझ्यासोबत आणि काय नाही तो. घे, चांगल्यानं करशील तर कर म्हटलं. मी आता 2 मिनिटात ते मागच राहतो ना. हां, ते मागच राहतो. तू कशी बियाणं टाकून राहिली, कशी नाही तो. नाकात दम आणून टाकला, नाकात दम आणले. आपण म्हणावं जाऊ द्या, पण काही जाऊ नाही देत तू, काही जाऊ द्याले. जे करायचं आहे तुला तेच करतो म्हटलं. तू ते मनच नव्हतं ना, ते घरूनही मन नव्हतं आणि इथंही मन नव्हतं. तुला काम करायचंच नव्हतं ना. जबरदस्तीनं म्हटलं मी तुला काम करायला लावलं, त्याच्यानं म्हटलं तू तशीच चिराणून गेली होती. जबरदस्तीनं मला म्हटलं असं करण मी आडवं तिळवं, तर मग मला म्हणणार नाही पुढं. हां, मला बियाणं टाकायला लावणार नाही. तुला माहिती आहे ना 12 महिन्याचं पीक आहे म्हणून हे. हां, दुश्मन आहे का तू मी? हां, दुश्मन आहे का मी? तू दुश्मनसारखी वागतो. बाप्पा काय भांडते दोघी जण? हां, एवढे मोठे बाई समोर असे भांडून राहिले, सुने समोर असे भांडून राहिले. घरी काय करत असेल बाप्पा? हां, एकामेकाच्या उरावर बसत असेल काय मारता. माय बाई, याचं भांडण तर चांगलं चमकते आता. हां, चांगलं चमकते म्हटलं याचं भांडण मिटवा लागून. आता बाहेरचे बाया आहे, चांगलं वाटणार नाही. मामाजी काय झालं बाई? मामाजी जराशी तूर ते जा बरं. हो, आणून देतो. तर चला मग मंडळी, आता आम्ही करतो टोपटाप करतो वावरात. आता बियाणं टाकायचं आहे. आता लवकर काम करून घेतो. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला साथ द्या. तुमच्या राधिकाचा व्हिडिओ पहा. हां, आता आम्ही रजा घेतो. पुढचा व्हिडिओ आपण उद्या टाकू. उद्या मज्जा आहे म्हटलं. उद्याचा व्हिडिओ नक्की पहा.